श्री मस्कोबानाथ प्रसन्न ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ या ग्रंथामधील 15/5/1995 सोमवार या दिवशी जी माहिती उजेडात आलेली आहे, म्हणजे श्रीनाथ मस्कोबा महाराजांनी जी माहिती सांगितलेली आहे ती आपण बघूया. समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा महास्फोट झालेला होता व श्री शिवशंकर यांची ज्योत पाण्याच्या वर आली होती व त्या ज्योतीने श्री शिवशंकर हा अवतार बालरूपामध्ये घेतलेला होता, तेव्हा श्री शिवशंकर हे पूर्व दिशाकडे तोंड करून उभे राहिलेले होते. त्यांच्या शरीराची उंची भरपूर मोठी होती. त्यांचा चेहरा गोल आकाराचा होता. त्यांच्या डोक्याला पूर्णपणे टक्कल होते व डोक्याची शेंडी उभी राहिलेली होती. त्यांना जन्मताच 2 डोळे होते. त्यांचे दोन्ही डोळे लाल व रागीट असे होते. म्हणजे जेव्हा ते बालरूपात प्रकट झाले तेव्हा ते बालरूपात होते आणि त्यांच्या डोक्याला पूर्ण टक्कल होता, शेंडी उभी राहिलेली होती, डोळे लाल होऊन रागीट असे डोळे होते. त्यांना 2 हात व 2 पाय होते. हाताच्या व पायांना 6 बोटे होते, म्हणजे हाताला 6 बोट, पायाला 6 बोटे. त्यांच्या हाताच्या व पायांच्या बोटांची नखे ही आपल्यासारखीच लहान होती. त्यांच्या छातीवर एकूण 3 भाव होते. आपल्याला 2 असतात, प्रत्येकाला त्यांना 3 होते. व त्यांच्या पोटावर एकूण 5 बिंबी होत्या. 5 बिंबी होत्या एकूण. त्यांच्या कानामध्ये जन्मताच कुंडले होती. कर्णाला कशी असतात तशी कुंडले होती. त्यांचं संपूर्ण शरीरावर कर्णाला होते त्याचप्रमाणे कवच व कुंडले होती. श्री शिवशंकर यांचे स्वयंभू रूप अतिशय गोंडस असे होते. त्यांचे संपूर्ण शरीर अतिशय चमचम लखलख करत होतं. जेव्हा ते बाल रूपात प्रकट झाले, तेव्हा अतिशय शरीर चमचम करत होतं. असं तेजस्वी तेजपुंज शरीर होतं. श्री शिवशंकर हे पूर्व दिशाकडे तोंड करून उभे राहिलेले असताना त्यांचा उजवा पाय जमिनीवर टेकलेला होता. व त्यांचा डावा पाय गुडघ्यामध्ये मुडपलेला होता. म्हणजे उजव्या पाया उभे होते, डावा पाय गुडघ्यात मुडपलेला होता. त्यांनी आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केलेले होते. मारुती कसं करतो तसं. आकाशामधील सूर्याकडे उड्डाण घेण्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी पूर्व दिशाकडे तोंड करून आपले दोन्ही डोळे उघडलेले आहेत. म्हणजे उजव्या पाया उभे होते, डावा पाय मुडपलेला होता, दोन्ही हात आकाशाकडे होते, डोळे सूर्याकडे होते. म्हणजे सूर्याकडे झेप घेण्याच्या तयारीत जसं असतं, मारुती जसा होता तसं त्यांनी, कारण पूर्वेला तोंड करून डोळे उघडलेले आहेत. त्यांनी पूर्वेला तोंड करून डोळे उघडले. श्री शिवशंकर यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू सुदर्शन चक्र असतं ना, विष्णूकडे ते सुदर्शन चक्र फिरत होते. व त्यांच्या डाव्या हातामध्ये स्वयंभू अमृताने भरलेले कमंडलू व काठी, म्हणजे शासन काठी असते ना, ती काठी म्हणजे दंडक होता. त्यांच्याकडे सर्व शक्तींच्याकडील दिव्य मंत्र विद्या ही शस्त्र म्हणून होते. म्हणजे त्यांनी पूर्वेकडे तोंड करून डोळे उघडले. त्यांच्या उजव्या हातामध्ये सुदर्शन चक्र फिरत होतं. डाव्या हातामध्ये दंडक अमृताने भरलेला कमंडलू हे होते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो,
श्री परमेश्वरी शक्ती या एकूण 7 शक्ती आहेत. 7 शक्ती आणि 7 शक्ती मिळून ब्रह्मांडपदी अवतार झालेला आहे. ब्रह्मांडपदी आणि ब्रह्मांडपदी त्यांच्या शरीरात 19 चेहरे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे 19 शक्ती आहेत. ब्रह्मांडपदी यांच्या शरीरावर 19 चेहरे आहेत, म्हणजे 19 मुख आहेत आणि म्हणजे 19 शक्ती त्यांच्याकडे आहेत. थोडक्यात ब्रह्मांडपदी यांनी श्री शिवशंकर अवतार घेतलेला आहे. ब्रह्मांडपदी यांनी शिवशंकर अवतार घेतलेला आहे. म्हणजे शिवशंकर यांच्याकडे 19 शक्ती स्वयंभू आहेत. थोडक्यामध्ये आपल्या मंदिरामध्ये स्वयंभूती मूर्ती आहे बघा, ब्रह्मांडपदीची प्रत्यक्षात स्वरूप दाखवणारी मूर्ती आहे. तसंच श्री विष्णू आहेत. विष्णू हे मायावी शक्ती एकूण 18 शक्ती आहेत. 18 शक्ती आणि 18 शक्ती मिळून विष्णूची निर्मिती झालेली आहे. म्हणजे विष्णूकडे 18 शक्ती आहेत आणि शिवशंकर यांच्याकडे 19 शक्ती आहेत. विष्णूपेक्षा 1 शक्ती जास्त आहे. त्याच्यानंतर श्री विष्णू हे शिवशंकर यांचे म्हणजे शिवशंकर विष्णू यांचे सद्गुरू झालेले आहेत. मग शिवशंकरांनी आपल्या डोक्याच्या केसाच्या 5 केस काढली, म्हणजे जटामधली 5 केसाच्या जानवं तयार केलं आणि ते जानवं विष्णू यांच्या गळ्यात घातलेलं आहे. 5 पदरी जानवं विष्णूच्या गळ्यात घातले आणि सर्व धार्मिक विधीसह शिवशंकर हे विष्णूचे सद्गुरू झालेले आहेत. असं थोडक्यामध्ये आहे. आपण पुढे बघू. म्हणजे विष्णूपेक्षा शिवशंकरांकडे 1 शक्ती जास्त आहे थोडक्यात आणि ते त्यांचे सद्गुरू आहेत. पण शिवशंकर यांनी त्यावेळेस आपल्या तोंडाने जेव्हा प्रकट झाले तेव्हा आपल्या तोंडाने शंखासारखा मोठा ध्वनी काढला. शंख कसा आपण बघतो तसा त्यांनी तोंडाने मोठा ध्वनी काढला होता. अगदी मोठ्याने गर्जना केली होती. व श्री शिवशंकर यांनी एका पायावरच तांडव नृत्य करू लागले होते बालरूपातच. तेव्हा पुन्हा पृथ्वीवर महाप्रलय झाला होता. जेव्हा ते एका पायावर तांडव नृत्य करायला लागले, कुठं ज्योतिबाच्या डोंगरावरची घटना आहे सगळी. जेव्हा पृथ्वीवर हे करत होते तेव्हा महाप्रलय झाला तांडव नृत्य करीत असताना. व आकाशामधील सर्व 12 नवग्रह हे आकाशामधून म्हणजे मानव रूपात श्री शिवशंकर यांच्या अंगावर पुष्पवृष्टी आकाशातून करीत होते. नवग्रह मानव रूपामध्ये शिवशंकरांच्या अंगावर आकाशामधून पुष्पवृष्टी करत होते. त्यावेळेस बराच काळ गेल्यानंतर बाल रूपामधील श्री शिवशंकर हे तांडव नृत्य करून दमल्यानंतर त्यांनी तांडव नृत्य करावयाचे थांबले. म्हणजे बराच काळ गेला मग ते थांबले. तेव्हा बाल रूपामधील श्री शिवशंकर हे पूर्णपणे शांत झाल्यानंतर पृथ्वीवरील महाप्रलय हळूहळू शांत होत होत पूर्णपणे थांबला होता. म्हणजे जेव्हा तांडव नृत्य करायचे थांबले, जेव्हा शिवशंकर पूर्ण शांत झाले तेव्हा महाप्रलय जो होत होता पृथ्वीवरती तो हळूहळू शांत होऊन सगळं पूर्ववत झालं. बाल रूपामधील श्री शिवशंकर यांनी पूर्व दिशेकडे तोंड करून आकाशामधील सूर्याकडे पाहत त्यांनी सूर्याला आपले दोन्ही हात जोडून नमस्कार केला. म्हणजे सूर्याकडे त्यांनी तोंड केलं आणि दोन्ही हात जोडून त्यांनी पूर्व दिशेकडे तोंड करून नमस्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला. कोणाचा? सूर्याचा. त्यानंतर श्री शिवशंकर यांनी 4ही दिशेकडे तोंड करून
हात जोडून नमस्कार केला व चारही दिशांचा आशीर्वाद घेतला. म्हणजे त्यांनी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही दिशांना नमस्कार केला. त्या चारही दिशांचा आशीर्वाद घेतला. कोणी? शिवशंकरांनी बालरूपामध्ये. बालरूपामधील श्री शिवशंकर यांनी चारही दिशाकडे पाहून त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर श्री ज्योतिबा डोंगर या स्थानावरच श्री सूर्यदेव हे स्वतः मानव रूप घेऊन त्या ठिकाणी आले. सूर्यदेव हे मानव रूप घेऊन ज्योतिबाच्या डोंगरावर आले व श्री शिवशंकर यांच्या जवळ आले. ते मानव रूप घेऊन जवळ आले व श्री शिवशंकर यांचे स्वतः श्री सूर्यदेव हे श्री शिवशंकर यांचे सद्गुरू झालेले आहेत. म्हणजे श्री शिवशंकर यांचे सद्गुरू प्रत्यक्षात सूर्य हे मानवरूप घेऊन आले आणि ते त्यांचे सद्गुरू झालेले आहेत. सूर्यदेव, श्री सूर्यदेव यांनी श्री शिवशंकर यांच्या डोक्यावर आपले दोन्ही हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. कोणाला? शिवशंकरांना. व आपल्याकडील सर्व दिव्य शक्ती विद्या श्री शिवशंकर यांना दिली आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे सद्गुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्याजवळ जे काही विद्या होती, जी काही शस्त्र होती, ती शिवशंकर यांना दिलेली आहे. सद्गुरू होण्याचा विधी होत असताना नाही का, यांचा सद्गुरू व्हायचा विधी चालला होता ज्योतिबाच्या डोंगरावर. आकाशामधील सर्व ग्रह हे मानव रूप घेऊन त्या ठिकाणी हजर राहून बाल रूपामधील श्री शिवशंकर यांना कृपा आशीर्वाद दिला आहे. ज्यावेळेस ज्योतिबाचा डोंगर नव्हताच तिथं, समुद्रात होता, समुद्रातून वर आलेले होते. मग त्या ज्योतिबाचा डोंगर ज्या ठिकाणी आहे ते ठिकाणी हा विधी झालेला आहे सगळा. नंतर शिवशंकरांनी ज्योतिबा डोंगर निर्माण केलेला आहे. सद्गुरू होण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपल्या कपाळावरील दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी गोल आकाराचा तिसरा डोळा निर्माण करून, म्हणजे शिवशंकरांनी स्वतः आपल्या कपाळावर म्हणजे दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी भोवळ्याच्या मध्ये गोल आकाराचा तिसरा डोळा निर्माण केलेला आहे स्वतः शिवशंकरांनी. त्यांचे सद्गुरू श्री सूर्यदेव यांनी त्यांना आपले म्हणजे सूर्याचे दिव्य प्रखर तेज दिलेले होते. ते दिव्य तेज श्री शिवशंकर यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यामध्ये बसून घेतलेले आहे. म्हणजे जे सूर्यदेवांनी जे त्यांचं तेज दिलं होतं, सूर्याचं तेज प्रखर तेज जे दिलेलं होतं ते त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यामध्ये बसून घेतलेलं आहे. कोणी? शिवशंकर यांनी तिसऱ्या डोळ्यामध्ये बसून घेतलेला आहे, गोल आकाराचा तिसरा डोळा करून. सद्गुरू होण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर श्री शिवशंकर व श्री सूर्यदेव यांचे काही काळ गेल्यानंतर त्या दोघांचे मोठे युद्ध झालेले असताना श्री शिवशंकर यांनी आपले सद्गुरू श्री सूर्यदेव यांना जिंकून आपल्या तिसऱ्या डोळ्यामध्ये बसून घेतलेले आहे. काही काळ गेल्यानंतर श्री शिवशंकर आणि सूर्यदेव मानव रूपात येऊन दोघांचं मोठं घनघोर युद्ध झालेलं आहे. त्या युद्धामध्ये शिवशंकरही जिंकलेले आहेत, सूर्यदेव हारलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी शिवशंकरांनी सूर्याचं जे संपूर्ण तेज किंवा प्रत्यक्षात सूर्य यांनाच आपल्या तिसऱ्या डोळ्यात बसून घेतलेलं आहे. तिसऱ्या डोळ्यामध्ये त्यांना बसून घेतलेलं आहे. ब्रह्मांडामधील सर्व दैवते यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे श्री सूर्यदेव आहेत. म्हणजे सगळे दैवते जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कुठली शक्ती आहे? कोणाची शक्ती? सूर्यदेव यांची शक्ती आहे. व त्यांची सर्वश्रेष्ठ शक्ती
शक्ती आहे त्यांच्या आधिपत्याखाली म्हणजे सूर्याच्या आधिपत्याखाली सर्व दैवते यांनी राहून आपले कार्य करावे लागत असते. म्हणजे सूर्य जे आहे त्यांच्या आधिपत्याखाली सगळे दैवते काम करतात. थोडक्यामध्ये त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली करावं लागतं. कोणत्याही दैवतास श्री सूर्यदेव यांच्या आज्ञेविरुद्ध मनाविरुद्ध वागता येत नाही. कोणाच्या? सूर्याच्या विरुद्ध. पूर्णपणे त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आपले कार्य करावे लागत आहे. म्हणजे सूर्यदेव जे आहे त्यांच्या आज्ञेमध्ये सगळे 33 कोटी दैवत आहेत आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे कार्य करतात. त्यांच्या मनाविरुद्ध कोणाला काय करता येत नाही. कोणाला? सूर्यदेवांना. श्री शिवशंकर हे देखील जेव्हा ध्यानस्थ असतात नाही का, सूर्य आपण ते बघतो ना, शिवशंकर नाही का आपण काय मोठे ध्यानस्थ बसलेले असतात, बरोबर आहे ना, तपश्चर्या करीत असतात, तेव्हा ते देखील श्री सूर्यदेव यांच्या शक्तीपुढे म्हणजे श्री सूर्यदेव यांच्या समोर ध्यानस्थ बसलेले असतात. म्हणजे जेव्हा शिवशंकर ध्यानस्थ बसतात, तपश्चर्या करतात, तेव्हा श्री सूर्यदेव यांच्या समोरच बसून तपश्चर्या करतात, ध्यानस्थ करतात. थोडक्यामध्ये सूर्याच्या नावाने तपश्चर्या करतात. ते त्यांचे सद्गुरू आहेत. कोणाचे सद्गुरू? शिवशंकर यांचे सद्गुरू सूर्यदेव असल्यामुळे त्यांचं ते नामस्मरण करतात. ब्रह्मांडामध्ये अंतराळातील श्री सूर्यदेव यांच्यापेक्षा प्राणवायू व पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये सूर्यापेक्षा प्राणवायू आणि पाणी हे सर्वश्रेष्ठ आहे. खरा परमेश्वर म्हणजे ते श्रेष्ठ असून खरा परमेश्वर म्हणजे प्राणवायू असून श्री शिवशंकर यांनी तपश्चर्या करून आपल्या सद्गुरू यांच्या मदतीने या तीनही सर्वश्रेष्ठ शक्ती आपल्या छातीवरील तिन्ही भावामध्ये सामावून घेतलेल्या आहेत. म्हणजे सूर्य आणि प्राणवायू आणि पाणी या सर्वश्रेष्ठ शक्ती आहेत. या तीनही शक्ती शिवशंकरांनी आपल्या सद्गुरू श्री सूर्यदेव यांच्या मदतीने प्रसन्न करून घेतल्या थोडक्यात. आणि त्यांनी जे आपल्या शरीरावर 3 भाव आहेत शिवशंकरांनी, प्रत्येक भावामध्ये एक एक शक्ती सामावून घेतलेली. म्हणजे प्राणवायू उजव्या ह्याच्यात, नंतर छातीवरच्या मधल्या ह्याच्यात पाणी आणि तिसऱ्या ह्याच्यात सूर्यदेव. या 3 शक्ती त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. कोणाने? शिवशंकरांनी. बरोबर. आता दिनांक 16/5/95 मंगळवार या दिवशी जी माहिती उजेडात आली किंवा श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांनी सांगितली ते आपण बघूया. श्री ज्योतिबा डोंगर येथील स्थानावर श्री शिवशंकर यांचा सद्गुरू होण्याचा विधी पूर्ण झाल्यानंतर सर्व ग्रहांनी श्री शिवशंकर यांना कृपा आशीर्वाद दिल्यानंतर श्री शिवशंकर यांनी पृथ्वी समुद्राच्या पाण्यामध्ये बुडत होती. म्हणून श्री शिवशंकर यांनी श्री ज्योतिबा यांचे स्थान आहे त्या ठिकाणाहून आपले स्वयंभू सुदर्शन चक्र पृथ्वीच्या खाली समुद्रामध्ये ठेवले होते. म्हणजे सगळ्या विधी झाल्यानंतर ही पृथ्वी बुडत होती समुद्राच्या पाण्यात, ज्योतिबा डोंगर आहे त्या ठिकाणी. तेव्हा त्यांच्याकडे जे सुदर्शन चक्र होतं शिवशंकराकडे, उजव्या हातात जे स्वयंभू सुदर्शन चक्र होतं ते त्यांनी पृथ्वीच्या खाली ठेवलं. ज्योतिबाचा डोंगर जे आहे ना, म्हणजे आता डोंगर आहे, त्यावेळेस समुद्र होता, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये त्यांनी ठेवलं सुदर्शन चक्र. त्यामुळे
पाण्यात बुडत असलेली पृथ्वी स्थिर राहिली, म्हणजे बुडायची थांबली, त्यावेळेस एका जागेवर थांबली होती. पाण्यामध्ये खाली बुडण्याची थांबली पृथ्वी, नाही का, खाली बुडत होती. श्री शिवशंकर यांनी जेव्हा कासवाचा अवतार, म्हणजे श्री शिवशंकर यांनी 11वे ज्योतिर्लिंग श्री कासव हा अवतार घेतल्यानंतर श्री शिवशंकर यांनी पृथ्वीच्या खाली कासव उभे केले, म्हणजे कासवाच्या पाठीवर पृथ्वी स्थिर केली आहे. म्हणजे जेव्हा 11वे ज्योतिर्लिंग निर्माण झालं, मग शिवशंकरांनी कासवाचा हा जो अवतार घेतला, त्यानंतर त्यांनी आपलं सुदर्शन चक्र पृथ्वीच्या खालचं काढलं आणि कासव त्यांच्या पृथ्वीच्या खाली ठेवला, म्हणजे कासवाच्या पाठीवरती पृथ्वी स्थिर केली. त्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपले स्वयंभू सुदर्शन चक्र पृथ्वीच्या खालीून काढून घेतलेले आहे. ते काढून घेतलं कासव. 11वे ज्योतिर्लिंग श्री कासव यांच्या पाठीवर पृथ्वी स्थिर करेपर्यंत बराच काळपर्यंत सुदर्शन चक्रावरच पृथ्वी स्थिर ठेवलेली होती. म्हणजे बराच काळ सुदर्शन चक्रावरच पृथ्वी होती स्थिर. नंतर त्यांनी हे केलेलं. तेव्हापर्यंत पृथ्वीवरील समुद्राचे पाणी हे पिण्यायोग्य गोडच पाणी होते. नंतर समुद्राचे पाणी हे खारट झालेलं आहे. म्हणजे कासव ठेवेपर्यंत पृथ्वीच्या खाली तोपर्यंत समुद्राचं पाणी हे गोडच होतं, पिण्यायोग्य. जेव्हा कासव ठेवलेलं आहे त्यानंतर मग ते समुद्राचं पाणी खारट झालेलं आहे, तेव्हा मग आपण पिऊ शकत नाही ते. तेव्हापासून ते खारट झाले समुद्राचं पाणी. श्री ज्योतिबा डोंगर येथील स्थानावर श्री ज्योतिबा यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावर जी ज्योतिबाची मूर्ती स्थापन केलेली, स्वयंभू मूर्ती नाही. त्याच ठिकाणी श्री शिवशंकर यांनी, म्हणजे आता ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच ठिकाणी श्री शिवशंकर यांनी आपला उजवा पाय पहिल्यांदा जमिनीवर पृथ्वीवर ठेवलेला होता. म्हणजे जेव्हा ते निर्माण झाले ना समुद्राच्या पाण्यातून, नाही का, मानवरूप घेतलं. मग आता जिथं मूर्ती आहे ज्योतिबाची त्याच ठिकाणी त्यांनी उजवा पाय आपला जमिनीवर पहिला ठेवलेला आहे. जमिनीवरच्या पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी जिथं मूर्ती आता आहे त्या ठिकाणी त्यांनी आपला उजवा पाय ठेवलेला आहे. व त्या ठिकाणी श्री शिवशंकर यांचा उजवा पाय जमिनीमध्ये डोंगराच्या खडकामध्ये खोलवर रुतलेला होता. त्यांनी जेव्हा जमिनीवर ठेवला ना तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा उजवा पाय जमिनीत बऱ्याच आतमध्ये खोलवर रुतला होता जमिनीच्या. श्री शिवशंकर यांचा उजवा पाय खोलवर रुतलेला असताना त्यांची खून निशाणी त्या ठिकाणी होती, नाही का, पंजा वगैरे पायाचा असा तळवा. परंतु त्यांची खून असलेल्या ठिकाणी श्री ज्योतिबा यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यामुळे श्री शिवशंकर यांचा उजवा पाय जमिनीमध्ये रुतलेली खून निशाणी दिसू शकत नाही. म्हणजे त्याच ठिकाणी ते मूर्ती स्थापन केल्यामुळे ते दिसत नाही. आता श्री ज्योतिबा यांची स्वयंभू मूर्ती नसून ती मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणजे स्वयंभू नाही, ती मूर्ती निर्मिती केलेली. श्री ज्योतिबा यांचे स्थान मंदिर आहे त्या ठिकाणी श्री शिवशंकर यांची स्वयंभू शिवपिंड निघालेली आहे. पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ती शिवपिंड असून ती शिवपिंड अखंड डोंगराच्या पाषाणाची आहे. अखंड ती शिवपिंड डोंगराच्या पाषाणाची आहे. व ती शिवपिंड बराच कालावधी गेल्यानंतर जमिनीमध्ये गाडलेली गेलेली आहे. अखंड डोंगराची स्वयंभू शिवपिंड निर्माण झालेली जर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ती सापडू शकेल. म्हणजे जेव्हा ते निर्माण झाले तेव्हा त्या खडकाचं शिवपिंड निर्माण झाली होती तिथं, अखंड खडकाची. ती नंतर ती जमिनीच्या आत झालेली. म्हणजे शोध केला आपण तर ते सापडू शकेल, पण ते काय कोण करू शकत नाही.
श्री ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा यांचे स्थान मूळ 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग असल्यामुळे सर्व मूळ 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त महत्व या स्थानाला श्री शिवशंकर यांनी प्राप्त करून दिलेले आहे. म्हणजे ज्योतिबाचं जे स्थान आहे डोंगरावर, त्या ठिकाणी मूळ 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग मूळ ज्योतिर्लिंग असल्यामुळं श्री शिवशंकर यांनी त्या स्थानाला जास्त महत्व दिले, जास्त ताकद दिली. थोडक्यात म्हणायचं जास्त महत्व दिलेलं आहे ज्योतिबाला. तुमचा कुलदेवत आहे वाटतं ना? हां, जास्त आहे बरं का पॉवर. आता तुमची पॉवर जास्त. ठीक आहे, जास्त महत्व त्या स्थानाला आहे. शिवशंकरांनी त्या स्थानाला प्राप्त करून दिलेलं जास्त महत्व. श्री शिवशंकर हे श्री ज्योतिबा डोंगर येथील स्थानावर बराच काळपर्यंत थांबून विश्रांती घेऊन पृथ्वी भ्रमण करण्यासाठी श्री ज्योतिबा डोंगर येथून पायी निघालेले होते. कोण? शिवशंकर. बराच काळ तिथं वास्तव्य केलं त्यांनी. काय नंतर तिथून पायी निघालेले होते. श्री शिवशंकर हे एकटेच तिथून पायी भ्रमण करायला निघाले. शिवशंकर हे एकटेच पृथ्वी भ्रमण करीत करीत चालत चालत आपले स्थान म्हणजे मूळ 12वे ज्योतिर्लिंग श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर आले. म्हणजे तिथून निघाल्यानंतर पृथ्वी भ्रमण करत 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 आपल्या या स्थानावर आले व येथेच थांबून राहिले. या स्थानावर बराच काळपर्यंत विश्रांती घेऊन श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावरून निघून पृथ्वी भ्रमण करीत एकटेच चालत चालत हिमालय पर्वतावरील बद्रिकाश्रम जे आहे तेथे जाऊन थांबले होते. व तेथे श्री शिवशंकर हे तपश्चर्या करीत राहिले होते. म्हणजे पृथ्वी भ्रमण करत करत या स्थानावर आले, इथं बराच काळ थांबले. मग इथून जेव्हा परत निघाले ते परत पृथ्वी भ्रमण करत 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 हिमालय पर्वतावर बद्रिकाश्रम जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन थांबले आणि बराच काळपर्यंत तपश्चर्या करत थांबले तिथं. शिवशंकर हे तपश्चर्या करीत त्या ठिकाणी बसून राहिले. कुठं? हिमालयाच्या बद्रिकाश्रम हे कुठं ते ठिकाणी आहे. श्री शिवशंकर हे आपले स्थान म्हणजे ब्रह्मांडपती श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर येऊन थांबले होते. तेव्हा बराच काळपर्यंत ध्यानस्थ बसून राहिलेले होते. आपल्या स्थानावर जेव्हा आले तेव्हा बराच काळ ध्यानस्थ बसून राहिले. श्री शिवशंकर यांनी श्री सूर्यदेव यांना आपले सद्गुरू करून घेतल्यानंतर पहिल्यांदाच श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर येऊन ध्यानस्थ बसलेले आहे. म्हणजे जेव्हा सूर्यदेवाला त्यांनी सद्गुरू करून घेतलं त्यानंतर पहिल्यांदाच आपल्या स्थानावर येऊन ध्यानस्थ बसलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा इथं व बराच काळपर्यंत तपश्चर्या देखील केलेली आहे. तपश्चर्या केली, अगोदर ध्यानस्थ बसले मग तपश्चर्या केली. त्यानंतर श्री शिवशंकर हे एकटेच या स्थानावर बराच काळपर्यंत थांबलेले असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या शरीरापासून काही शस्त्रे व वाहने निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपल्या स्थानावर येऊन बसल्यानंतर त्यांनी ध्यानस्थ बसले, तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या शरीरापासून काही शस्त्र निर्माण केली. वाहने म्हणजे नाही का त्यांना हे करण्याकरता
प्राणी रूपातली वाहने निर्माण केली, आपल्या स्थानावर केलेले आहेत. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री शिवशंकर हे एकटेच थांबलेले असताना श्री शिवशंकर यांनी आपल्या डोक्याच्या शेंडीचे केस कापून त्या केसांच्या पासून जानवे तयार केलेले आहे व ते जानवे आपले सद्गुरू श्री सूर्यदेव यांच्या हस्ते आपल्या गळ्यामध्ये घालून घेतलेले आहे. म्हणजे शिवशंकरांनी आपल्या स्वतःच्या डोक्याच्या जटेच्या केसांपासून जानवे तयार केलेले 5 पदरी जानवे, आणि ते जानवे आपले सद्गुरू जी सूर्यदेव आहेत त्यांच्या हस्ते शिवशंकरांनी आपल्या गळ्यामध्ये घालून घेतलेलं आहे. कुठं? आपल्या या स्थानावर. श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर हा विधी होत असताना या स्थानावर नवग्रहाचे सर्व 12 ग्रह मानवरूप घेऊन या स्थानावर कृपा आशीर्वाद देण्यासाठी हजर राहिलेले होते. जेव्हा हा विधी चाललेला होता तेव्हा नवग्रहाचे जे 12 ग्रह आहे ते सर्व मानवरूप घेऊन या स्थानावर हजर राहिलेले होते. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हजर राहिलेले होते. कोणाला? शिवशंकरांना. श्री शिवशंकर यांनी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर थांबलेले असताना आपल्या डाव्या हाताच्या मळीपासून आपल्या बरोबर सोबत राहण्यासाठी व मदत करण्यासाठी पहिल्यांदा नाग तयार निर्माण केलेला आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या मळीपासून, मळी म्हणजे कळतं ना, सगळी घाणीपासून त्यांनी स्वतःच्या बरोबर राहण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच नाग तयार केला. म्हणजे पहिलं शस्त्र त्यांचं नाग आहे. थोडक्यात त्यांनी नाग तयार केलेला आहे. श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांना प्रसाद कौल लावले असताना त्यांनी आजपर्यंतची जी माहिती दिली ती सत्य माहिती त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे इथून पुढे जी पण माहिती सांगणार आहेत ते पण 100% सत्य असणारी माहिती आहे. त्यात काही लबाड ना. थांबूया. धन्यवाद.